आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक मोठी बातमी हाती येते छत्तीसगडमधून। छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात वेदांता औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलरची नळी फुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। तब्बल 12 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर इतर काही कामगार भाजल्यामुळे जखमी झाले आहेत। 12 पेक्षा अधिक कामगारांना तातडीने रायगड इथल्या जिंदाल फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आतापर्यंत मृतांच्या संख्येबद्दल अधिकृत दुजोरा हॉस्पिटल प्रशासन किंवा पोलिसांनी दिलेला नाही, मात्र जखमी कामगारांची संख्या वाढू शकते अशी शक्यता आहे। तर जे जखमी कामगार आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी काही कामगारांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच इथलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सक्रिय झाला। त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिका सुद्धा अतिरिक्त पोहोचल्या। कामगारांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी छत्तीसगडमधली। छत्तीसगडच्या औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलरचा प्रचंड स्फोट झालाय। इथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनीष, काय अधिक माहिती आणखीन? मिलिंद सर, छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील वेदांता औष्णिक विद्युत प्रकल्पात बायलाची नळी फुटल्यामुळे हा मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि अनधिकृत सूत्रानुसार या अपघातात डझनभर कामगारांचा आपला जीव गमवावा लागला आहे। तर इतर डझनभर कामगार भाजल्यामुळे जखमी झालेले आहेत आणि 12 अधिक जखमी कामगारांना तातडीने रायगड येथील जिल्ह्यात फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अद्यापपर्यंत मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत दुजोरा मिळाला नसले तरी मृतकांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे आणि अनेक जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने सांगण्यात येत आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। मनीष, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।